निळू फुले यांच्या जावयाची कलर्स मराठीवर एंट्री. इंद्रायणी मालिकेत झळकले लेक आणि जावई. लोकप्रिय दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जावयाची छोट्या पडद्यावर एंट्री झालेली आहे. ते इंद्रायणी मालिकेत झळकले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते निळू फुले यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांच्या अभिनयाची ताकद अफाट होती. त्यांचाच वारसा पुढे चालवत त्यांची लेक गार्गी फुले यांनीही अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्या काही मालिकांमध्ये झळकल्या. त्यांच्या अभिनय कौशल्याचं कौतुकही झालं. आता निळू फुले यांच्या मुलीसोबतच त्यांच्या जावयाची देखील छोट्या पडद्यावर एंट्री झाली आहे. निळू फुले यांचे जावई म्हणजे ओंकार थत्ते. त्यांनी कलर्स मराठीच्या इंद्रायणी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. याच मालिकेत निळू फुले यांची लेक गार्गी फुले सुद्धा एका छोट्या भूमिकेत झळकत आहे. इंद्रायणी या मालिकेने फार कमी दिवसात प्रेक्षकांची मनं जिंकली. भाबडे प्रश्न विचारणारी चिमुरडी इंद्रायणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. इंद्रायणीच्या गावात एक वाद्य वाजवणारे गुरुजी आले होते. याच गुरुजींची भूमिका ओंकार करत आहेत. तर गार्गी या देखील मालिकेत एका छोट्या भूमिकेत झळकत आहेत. त्यामुळे हे नवरा बायको प्रथमच एका मालिकेत काम करत आहेत. यापूर्वी 3 इडियट्स फेम ओमी वैद्य याच्या आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटात ओंकार थत्ते यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपट करण्याअगोदर त्यांनी एक जाहिरात केली होती. आता ते एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसत आहेत. तर दुसरीकडे इंद्रायणी ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसते. मात्र इंद्रायणीचा सतत होत असलेला छळ पाहून प्रेक्षकांनी मालिकेवर नाराजी दर्शवली आहे. आता इंद्रायणीमध्ये काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय.